प्राणपणा लढून राजा तूच जिंकले किल्ले, प्राणपणा लढून राजा तूच जिंकले किल्ले हल्ले, धर्मरक्षा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी, प्रणाम तुझला कोटी कोटी. यानंतर मी प्रांजल हिवाळेला भाषणासाठी आमंत्रित करते. जगदंब 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 प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, सहाशुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. आज शिवजयंती येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना माझ्याकडून शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा. अहो ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, अहो ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा सन्मान, तो त्या सूर्याची शान, काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला कोणी एरेगेऱ्याने नव्हे तर तो महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या डाफाने आणि शाहिरांच्या डाफाने, आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा त्या राजाला रयतेच्या राजाला, बंदुकीच्या जोरावर आणि हंडाराच्या डाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंडाराच्या डाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंडाराच्या धाकाशिवाय प्रत्येक माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा आणि जिजाऊंच्या संस्कारांचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दलितांचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा असा तो महाराष्ट्र, असा तो जिगरबाज मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र. आज महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरायचे आणि माणसं जपायचे. अहो ते त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरायचे आणि माणसं जपायचे, परंतु आज आपण वस्तू जपतो आणि माणसाला वापरतो. त्यांच्या दृष्टिकोनात भारताचा इतिहास, त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी घडविला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून जाते. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते. महाराष्ट्रात परत येताना मध्ये बेलवाडी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये छोटासा किल्ला आहे. तेथे मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजींना वाटले की जाता जाता हा किल्ला घेऊन जावं. त्यांनी थोडं तिडकं सैन्य जमा केलं आणि मल्लम्मावर चाल करून गेले, परंतु मल्लम्मा ही तशी जिद्दीची आणि चिकाटीची, तिने त्यावर प्रहार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणं शक्य नाही. अहो एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणं शक्य नाही. त्यामुळे दादाजींनी पुन्हा थोडं तितकं सैन्य जमा केलं आणि पुन्हा मल्लम्मावर तुटून पडले, पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. दादाजींना ठरवलं की मल्लम्माला छत्रपती शिवरायांपुढे उभं करायचं. मल्लम्माला त्यांनी कैद करून शिवरायांपुढे उभं करण्याचं ठरवलं. तेव्हा मल्लम्माला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन आली आणि तिला दादाजींनी महाराजांपुढे दरबारात उभं केलं. तिला वाटलं तसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला सजा करतो, मारून टाकतो, तसा हाही राजा आपल्या बाळाला मारून टाकणार, आपल्याला सजा देणार. तेव्हा ती राजांना म्हणाली, अहो राजा तुमची गुन्हेगार मी आहे, माझा बाळ नाही. जी शिक्षा करायची ती मला करा, माझ्या बाळाला नाही. तेव्हा राजांनी एका चटणीसाला इशारा केला.
चटणीस गेला आणि दुधाची वाटी घेऊन आला. महाराजांनी त्या बाळाला मांडीवर घेतलं, वाटीतून चमच्याने दूध पाजलं आणि स्मित हास्य केलं आणि ते म्हणाले, हा दिसतोय ना, हा आमच्या मांडीवर हा आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. राजांनी जसं बोललं तसं केलंही. राजांनी तिचं राज्य परत केलंच, पण तिला चोळी बांगडी देऊन तिला तिच्या घरी सुखरूप पोहोच केलं. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर आज जगाला छत्रपती शिवरायांपुढे झुकावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर आणि सन्मान करत होते. म्हणून जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावं वाटतं की अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भगिनीची वार आहे. महाराष्ट्राची भगिनी तू, भगिनीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, भगव्याची मेघ हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेघ हाय. डुबळी समजू नको स्वतःला, डुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे. आता एवढे वर्ष झाली तरी अलीकडच्या काळातला प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. आताच 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी भारतामध्ये आले होते. तेव्हा काही गाईडनी त्यांना विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल. तेव्हा इटलीच्या पंतप्रधानांनी खूप छान उत्तर दिलं, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि ते सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. मला माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजांचा रायगड बघायचा आहे, त्या राजांचा रायगड बघायचा आहे, असं त्या इटलीच्या पंतप्रधानांनी गाईडांना उत्तर दिलं. आणि तेव्हा सर्व गाईड शिवरायांना घेऊन रायगडावर गेले. म्हणून तर म्हणावंसं वाटतं की अगर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात तर तुम्ही छाती ठोकपणे सांगा की अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा राजाच्या तो राजा शिवछत्रपती